राज्यामध्ये टीईटीचा नंतर नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर एमपीएससीचा पेपर फुटला. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात नवनवीन अपडेट नंतर समोर येऊ लागल्या. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 5 लाखांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमपीएससीच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये गटाचा धक्कादायक उघड झालेला आहे. त्यानंतर एमपीएससी ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपर फुटी प्रकरणात 5 लाख रुपयांच्या व्यवहाराचा आरोप झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही बड्या अधिकाऱ्यांचं नाव देखील समोर आलेलं आहे. मात्र आता नेमकं प्रकरण काय घडते, आताची अपडेट काय ती सुद्धा जाणून घेऊया. पोलिसांच्या माहितीनुसार पेपर फुटीच्या कागदपत्रांची देवाणघेवाण एमपीएससी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये झाल्याचा दावा करण्यात येत आहे. 19 मार्चला म्हणजे परीक्षेच्या 3 दिवस आधी सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नक्ते याने 294 प्रश्नांचा संच बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच दिवशी नक्तेने हा प्रश्नसंच अवर सचिव अभिजित लेंडवेला कार्यालयाच्या पार्किंगमध्ये दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर लेंडवेनं हा प्रश्नसंच सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्याकडे सोपवल्याचा आरोप आहे. 20 तारखेला मराठेनं बेलापूरमध्ये कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांना हा प्रश्नसंच दिल्याचं तपासात समोर आले. त्यानंतर हा प्रश्नसंच नाशिकमध्ये ऋतुजा पाटील आणि तिच्या वडिलांकडे पोहोचवण्यात आला. खरं तर या घटनेमध्ये एका लव्ह स्टोरीमुळे एमपीएससीचा पेपर फुटल्याचं समोर आलं. ऋतुजा पाटीलला हाच पेपर गौरव पाटीललाही व्हॉट्सअपवर पाठवून दिला. या परीक्षेचा पेपर दिला आणि ऋतुजा राज्यात 7वी आली. गौरव पाटीलला हा पेपर आणखी कोणाला दिला होता का याची व्याप्ती किती आहे याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र सध्या तरी ऋतुजा पाटील ही एकमेव लाभार्थी असल्याचं पोलिसांचं मत आहे. प्रश्नसंचासाठी प्रवीण पाटीलला मराठेला 5 लाख रुपये रोख दिल्याचं क्राईम ब्रांचचा दावा आहे. तर मराठेने हेच 5 लाख रुपये लेंडवेला तर लेंडवेने नक्तेला दिल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. दरम्यान 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न परीक्षेत तंतोतंत पर्यायासह आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पार्किंग पासून कोचिंग अकादमीपर्यंत पोहोचलेल्या या 5 लाखांच्या व्यवहारातून पेपर फुटीच्या गटाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र महत्वाचं आहे ते म्हणजे एमपीएससी पेपर लीक प्रकरणात संशयित आरोपी ऋतुजा पाटील आणि त्यांचे वडील अमृत पाटील यांना खरं तर एक धक्कादायक बातमी या अमृत पाटील यांच्याबाबत समोर आली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याची माहिती त्यांना समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी ऋतुजा पाटील, गौरव पाटील हे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमृत पाटील यांनी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांशी संगनमत केलं. त्यासाठी या 3 अधिकाऱ्यांना 12 लाख रुपये देण्यात आले होते. त्यातील 5 लाख रुपये त्यांनी अगोदर अधिकाऱ्यांना दिले. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली. त्यातील 40,000 प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेम प्रकरणामुळे पाणी फिरलंय. आता लव्ह स्टोरी ते हेड स्टोरी कसं झालं हे सुद्धा समजून घेऊया. या पेपरफुटी मागील एक लव्ह स्टोरी अँगल समोर आला. त्यानुसार अमृत पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील हिचं गौरव उर्फ लोकेश पाटील याच्याशी प्रेम संबंध समोर आलं. अमृत पाटील यांनी कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटील या दलालामार्फत 22 मार्चच्या परीक्षेपूर्वी मुलींसाठी प्रश्नपत्रिका मिळवली. प्रेमापोटी तिनं हा पेपर प्रियकर गौरव याला पाठवला. निकाल जाहीर झाला. राज्यात 7व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली. मात्र या पेपर नंतर ऋतुजा पाटील आता आपल्यापासून दूर जाईल, ती अधिकारी होईल या भीतीने गौरवनं थेट एमपीएससी कडे थेट पेपर फुटीची तक्रार दाखल केली. असं जरी म्हटलं असलं तरी लव्ह स्टोरी ते हे स्टोरी कसं होतं तर लव्ह स्टोरी ही होती. मात्र ज्यावेळेला पेपर झाला त्यावेळेला ऋतुजा पाटीलनं हा पेपर गौरवला दिला. मात्र या पेपर नंतर दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर त्या प्रेमाचं म्हणजे लव्ह स्टोरीचं रूपांतर ब्रेकअप मध्ये झालं आणि या ब्रेकअप नंतर गौरवनं स्वतःहून एमपीएससीला पेपर लीक झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र यामध्ये महत्वाचं ते म्हणजे जे परीक्षार्थी विद्यार्थी जे तयारी करत होते, मात्र या सगळ्यामध्ये जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे एका लव्ह स्टोरीनं या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलेलं आहे. पुढे काय घडलं ते सुद्धा समजून घेऊ. तक्रार झाल्याची माहिती एमपीएससी अधिकाऱ्यांना वेळीच मिळाली. त्यांनी गौरव यांच्यावर दबाव वाढवला. मग दुसऱ्या दिवशी गौरवनं परीक्षेची पुन्हा संधी मिळावी यासाठी आपण मुद्दाम असा बनाव रचल्याचा कांगावा केला. पण चौकशीची चक्र फिरली होती. पोलिसांनी या प्रकरणात तक्रारदार गौरव पाटील याच्यासह अवर सचिव, इतर 2 अधिकारी, शिक्षकासह 6 जणांना अटक केल्याचं माहिती समोर येते. तर उर्वरित आरोपींचा तपास सध्या सुरू असून सध्या कायदेशीर नोटीस सुद्धा त्यांना बजावल्याचं समोर येतं. पेपर फुटीला आळा घालण्यात पुन्हा एकदा अपयश आल्याचं या प्रकरणात समोर आलंय. नीट, टीईटी आणि आता औषध निरीक्षकाचाही पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणात एमपीएससीच्या अवर सचिवालाही अटक करण्यात आली आहे. एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात येत असला तरी तो या पेपर फुटीचा एक भाग मानला जात आहे. कारण हा पेपर 40 लाखांना विक्री केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता.
पेपर फुटल्याचा आरोप करणाऱ्या गौरव पाटीलची भूमिका ही संशयास्पद आहे. एमपीएससीच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटी प्रकरणातला सूत्रधार अमृत पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. गौरव पाटीलला अद्याप या सगळ्यामध्ये तपास सुरू आहे, मात्र त्याची भूमिका ही संशयास्पद असल्याचं कळतंय. दरम्यान अन्न औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखतीसाठी 506 उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीत घेण्यात आल्या. यानंतर पात्र 485 आणि 3 अपात्र अशी एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे एकीकडे अमृत पाटील ज्यांना सर्वोच्च शिक्षण म्हणजे उत्तम शिक्षण दर्जाचा पुरस्कार दिला जातो, त्यानंतर दुसरीकडे ज्या लेखीसाठी वडिलांनी पेपर फोडला, मात्र त्यांच्याच या सगळ्या प्रकरणानंतर जे विद्यार्थी खरं तर अहोरात्र मेहनत करत होते त्यांच्या प्रयत्नांवरती मात्र या लव्ह स्टोरीमुळे पाणी फिरलंय. एकीकडे ही लव्ह स्टोरी जरी असली, ज्या लव्ह स्टोरीच्या माध्यमातून पेपर जरी फुटला, मात्र दुसरीकडे त्याच लव्ह स्टोरीनं पेपर फुटल्याचं समोर आलं, तर त्याच लव्ह स्टोरीमुळे उर्वरित जे इतर विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत होते त्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नावरती पाणी फिरवलंय. कारण लव्ह स्टोरी होती, मात्र ती या परीक्षेनंतर त्या लव्ह स्टोरीचं रूपांतर ब्रेकअप मध्ये झालं आणि ब्रेकअप नंतर संपूर्ण गवाड हे समोर आलं. त्यामुळेच प्रेमाच्या लफड्यात अखेरीस एमपीएससीचा पेपर फुटला, मात्र उर्वरित जे इतर विद्यार्थी होते त्यांच्या आयुष्याला एक खोटा सुरुंग लावून दिला. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये एकीकडे नीट झालं, टीईटी झालं, आता एमपीएससी किती पेपर आहेत अजून असे की जे सातत्यानं फुटीच्या म्हणजे पेपर फुटीच्या वाटेवर येत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग असेल, केंद्रीय शिक्षण विभाग असेल, या सगळ्यामध्ये कशा प्रकारे लक्ष घालणार आणि या सगळ्याला आळा नेमका कधी बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच, मात्र या सगळ्या घटनेवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.